नमस्कार आणि रामराम मंडळी. आज मी रामराम मंडळी असं म्हणाले. खरं तर दोन्ही शब्दांमध्ये किती सुंदरता आहे ना, पण त्याची जागा तर हाय आणि हॅलो ह्यांनी घेतली आहे. पण तरीसुद्धा की आज पण आपण गावाकडे जेव्हा जातो तेव्हा रामराम पाहुणं, रामराम घालणं हे अजूनही चालू आहे. या रीती अजूनही चालू आहे. पण ह्यातला जो गोडवा आहे ना, तो अजूनही काही संपलेला नाही आहे, नाही का? अजूनही काही ठिकाणी हे आहे. तर चला, आजच्या आपल्या माती आणि शेतकरी या भागात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे आपल्या चिक्कूच्या बागेमध्ये. जसं मी म्हटले की चिक्कूची बाग आणि सुपर वुमन, तर मी असं का म्हणाले की तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे बघणार आहात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपण हे बघताय ना, हे आहे आपल्या शेतातल्या बांधावर लावलं आहे. हे अननसाचं झाड आहे. याला अननस आता ऑलरेडी येऊन गेलं आहे, पण जेव्हा पुन्हा येईल ना तेव्हा तुम्ही सगळ्यांना नक्की दाखवेल. तर चला, आपण त्या सुपर वुमनला भेटायला नक्की पुढे पुढे जाऊया. या आपली चिक्कूची बाग आहे आणि चिक्कूच्या बागेमध्ये अतिशय थंड वाटतं आहे. थंड वातावरण असतं कायम आणि झाडाला खूप सारे चिक्कू लागलेले आहेत. चिक्कूची बाग आणि सुपर वुमन हे मी असं का म्हटले, कारण ह्या दोन्हीमध्ये एक अद्वितीय आणि प्रेरणादायक असा संबंध आहे. बाग म्हटलं ना, मग ती कोणतीही असो, की डोळ्यासमोर हिरवाई, ताजगी, एक निसर्गरम्य ठिकाण आणि अत्यंत सुंदर अशी शोभा असते. आणि अशा ऐन उन्हाळ्यामध्ये तर आहे ना, बागेमध्ये जाऊन झोपणं यासारखं सुख दुसरं कुठेच नाही आहे असं मला वाटतं. आणि आपण आपल्या रोजच्या या धकाधकीच्या जीवनामधून थोडासा वेळ काढून क्षणभर का होईना पण हा विसावा नक्की घेतलाच पाहिजे असं मी आवर्जून तुम्हाला सांगते. आणि तुम्ही पण नक्की तुमचं गाव असेल तर तुम्ही गावाला व्हिजिट करा सुट्ट्यांमध्ये आणि हा आनंद घ्या. बघा, हे चिक्कू आहेत, खूप सारे चिक्कू आहेत. पानं कमी आणि चिक्कू जास्त असं दिसतंय आपल्याला. आणि महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये तर की आपली सुपर वुमन म्हणजे जी अशी स्त्री आहे जिला स्वतःचं ध्येय गाठायचं आहे आणि कुटुंबासाठी, समाजासाठी अथक परिश्रम करायचे आहेत. आणि तिच्याप्रमाणे चिक्कूची बाग पण आहे आपली, जी अतिशय सौंदर्याने नटलेली आहे. ती प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला थंडगार सावली, प्रसन्नता आणि शांतता देते आणि रसाळ फळे देऊन त्याची पाठवणी पण करते. जसं की आपली आई, आपण कधी आईकडे गेलो की आई आपल्या रिकाम्या हाताने पाठवत नाही. तशी चिक्कूची बाग जी आहे ना, ती खूप अशी भरभरून देत राहते. हे आपले आई आहेत आणि नेहमी आई बागेमध्ये किंवा कुठेही गेल्या की त्यांच्या मागे मी कॅमेरा घेऊन जात असते. आणि आता तर आपल्याला हीच दाखवायचं होतं मला की ही आपली सुपर वुमन आहे. या आमच्या आई आहेत. या आता बघा, शिडी लावली झाडाला. हे एकच झाड आहे आणि आता या झाडावर चिक्कू ते आज काढणार आहेत आणि ती विकायसाठी ते नेणार आहेत मार्केटला. आणि ही आपली दिसती ही पूर्ण चिक्कूची बाग आहे. ही झाडं मला वाटते खूप वर्षांपूर्वी लावलेली आहेत. हे बघा, आईंनी अशा शिडीवरून चढलेल्या आहेत आता आणि मी त्यांच्या हातात मोठा बांबू दिला होता. आता या बांबूच्या साहाय्याने त्या बरेचसे चिक्कू खाली पाडतील. खाली पाडूनच काढायला लागतात, कारण प्रत्येक ठिकाणी पोचणं शक्य नाही आहे ना. पण आईंचा असा अभ्यास आहे की इतक्या वर्षानुवर्ष त्यांना इतकी सवय झाली की त्या सहजपणे फांदीवर पार अगदी शेंड्यावरचं जरी चिक्कू असेल ना तरी तो आई काढणारच. आणि चिक्कूच्या झाडावर चढणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. त्याला फार तर खूप प्रॅक्टिसची सवय असते. आता आईंना इतकी त्याची सवय झालेली आहे. आई कायमच असे चिक्कू काढत असतात झाडावरती चढून. सांगायचा आजचा मुद्दा हा, एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची सगळ्यांना आपल्याला की आपली जी सुपर वुमन म्हटले मी आत्ता, जशा आमच्या आई आहेत त्या कुटुंबाच्या आमच्या आधारस्तंभ आहेत. आणि तशीच ही चिक्कूची बागसुद्धा आपल्या वातावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे वातावरणाचा समतोल राखण्यासाठी खरंच त्याचा खूप उपयोग आहे. आणि शहरापासून दूर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजन निर्माण करते. आणि ह्या दोन गोष्टी म्हणजे कोणत्या की आपलं जे निसर्ग आहे आपला आणि आपलं मानवी सामर्थ्य म्हणजे आपण माणसं, ह्या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर त्यांचं जे योगदान आहे ते नक्कीच पुढच्या पिढीसाठी किंवा आजच्या आपल्या पिढीसाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि काळाची खरी गरज आहे की आजकाल पर्यावरणाचा तोल ढासळला जातो आहे. जे चाललं आहे सध्या प्रदूषण किंवा काय, हे जरा थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी झाडं लावण्याची खूप गरज आहे. त्यामुळे सर्वांनी आपापल्या क्षमतेनुसार झाडं लावा आणि झाडं जगवा, हा संदेश मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे.
आणि हे आपले चिक्कू असे काढून तयार आहेत आणि आईंनी पुन्हा एकदा आंघोळ केलेली आहे. आई नेहमी आंघोळ करतात घरी आल्यावरती. आणि मग हे चिक्कू असे प्रकारे त्यांचा जो एक नॅचरल थर असतो तो थर असा ह्यानी स्वच्छ कापडाने पुसायचा असतो आणि मग हा पुसून झाला व्यवस्थित की हे चिक्कू विकण्यासाठी तयार असतात. आणि मेन म्हणजे आपले जे चिक्कू आहेत ते ऑर्गॅनिक आहेत. ऑर्गॅनिक म्हणजे हे नैसर्गिकरित्या पिकवलेले असतात. कधी कधी झाडावर पण पिकतात आणि नंतर जेव्हा आपण विकायला नेतो तेव्हा 2-3 दिवसामध्ये ते पिकतात. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.